नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या सत्रामध्ये पाहणार आहोत की तंबाखूला आळा घालण्यासाठी भारत सरकारने जे कायदे तयार केलेले आहेत ते कायदे या सत्रामध्ये पाहणार आहोत। म्हणून सत्राचं नाव काय आहे या की कायद्याचे पालन करू, परिसर आपला तंबाखूमुक्त ठेवू। काय आहे? कायद्याचे पालन करू, परिसर आपला तंबाखूमुक्त ठेवू। मला कोण सांगेल का या पूर्वीच्या सत्रामध्ये आपण काय शिकलो? या पूर्वीच्या सत्रामध्ये आपण तंबाखूमुळे होणारे आजार, तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखू सेवनाची कारणं कोणती आहेत आणि तंबाखू सोडवण्यासाठी जो पर्याय आहे, जो कृती कार्यक्रम आहे तो देखील आपण या मागच्या सत्रामध्ये पाहिलेला आहे। आणि या सत्रामध्ये आपण काय पाहणार आहोत तर तंबाखूला भारत सरकारने जे कायदे तयार केलेले आहेत, तंबाखू नियंत्रणासाठी भारत सरकारने जे कायदे तयार केलेले आहेत ते आपण इथे पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सत्र पूर्ण करायच्या आधी आपण एक छोटी चर्चा करूया। मला सांगा, कायदा काय असतो? कायद्याचे महत्त्व काय? जर कायद्याचं उल्लंघन केलं तर काय होऊ शकतं? कायदे का बनवतात? कोण सांगू शकेल? विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेमध्ये कायदे आहेत का? होय, आपल्या शाळेमध्ये कायदे आहेत। सकाळी 10 वाजता आपली शाळा भरते। आपल्या शाळेला एक ठराविक गणवेश दिलेला आहे। आपल्याला ठराविक एक वर्ग खोली दिलेली आहे। आपल्या शाळेच्या तासिकेप्रमाणे आपली शाळेमध्ये तासिका होतात। तर असे काही नियम आपल्या शाळेमध्ये आहेत। समजा जर नियमच नसते तर शाळेमध्ये काय झालं असतं? शाळेमध्ये विद्यार्थी कोणत्याही वर्गात बसले असते, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती झाली नसती, विद्यार्थी नापास झाले असते। म्हणजेच नियम हे माणसाच्या चांगल्यासाठी असतात। नियम हे लोकांच्या भल्यासाठी तयार केलेले असतात। आता सांगा, नियमांचं उल्लंघन केलं तर काय होईल? बघा, नियमांचं उल्लंघन केलं तर आपलं देखील नुकसान होईलच, शिवाय आपल्याला शिक्षा देखील होईल। बघा, भारत सरकारने आपल्या ठराविक वयामध्ये माणूस मतदान करू शकतो, ठराविक वयामध्ये माणूस वाहन चालवू शकतो, ठराविक वयामध्ये माणसाचं लग्न होऊ शकतं। हे तर काय आहेत? आपल्या देशाचे नियम आहेत। देशाचे काय आहेत? कायदे आहेत। तर लोकांच्या भल्यासाठी निर्माण केलेले नियम म्हणजेच काय? कायदे आहेत। तर भारत सरकारने तंबाखू प्रतिबंधासाठी, तंबाखू नियंत्रणासाठी जो कायदा तयार केलेला आहे त्याचं नाव आहे तंबाखू नियंत्रण कायदा 2003। सन 2003 साली भारत सरकारने हा कायदा पारित केलेला आहे आणि यातील काही ठराविक कलमं आहेत ते आपण पाहणार आहोत। ही कोणती कलमं असतील ते आपण पुढे बघूया। कलम 4 आहे, कोटपा कायद्याचं कलम 4 आहे। आता तंबाखू नियंत्रण कायद्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात तर कोटपा कायदा म्हणतात। कोटपा म्हणजे काय? सिगारेट अँड अदर टोबॅको प्रोडक्ट ॲक्ट 2003। तर कोटपा कायद्याचं कलम 4 बघूया। बंदिस्त आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे। आता सार्वजनिक ठिकाणं कोणती? आपल्या गावामध्ये सार्वजनिक ठिकाणं कोणती आहेत? कोण सांगू शकेल? आपली शाळा काय आहे तर सार्वजनिक ठिकाण आहे। आपल्या गावचं मंदिर काय आहे तर ते सार्वजनिक ठिकाण आहे। आपल्या गावचं बस स्टॉप आहे ते काय आहे? सार्वजनिक ठिकाण आहे। आपल्या गावामधलं हॉस्पिटल काय आहे? हे सार्वजनिक ठिकाण आहे। आणि या ठिकाणी जो व्यक्ती धूम्रपान करत असेल तर त्या व्यक्तीला धूम्रपानास बंदी आहे। जर त्या कायद्याचं उल्लंघन केलं तर त्यावर दंडनीय गुन्हा होऊ शकतो। तुम्हाला कलम 4 समजलं? कलम 4 काय आहे? सार्वजनिक आणि बंदिस्त ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे। आता आपण कलम 5 बघूया। कलम 5 काय सांगतं? तर कलम 5 सांगतं की तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी आहे। आपल्या वह्यांवर, आपल्या पुस्तकांवर तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात नसावी आणि नसतेच, किंवा आपण इतरही कुठे तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात आता पाहत नाही। कलम 6 का कोणासाठी आहे बघा? तर कलम 6 हे आपल्या
बालकांसाठी आहे, कलम 6 हे आपल्यासाठी आहे, शाळेमध्ये शिकणाऱ्या तमाम भारतातल्या मुलांसाठी आहे. तर कलम 6 काय सांगतं बघा, 18 वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे आणि त्या मुलांकडून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करून घेणे हा देखील दंडनीय गुन्हा आहे. कुणासाठी? आता इथे 18 वर्षाखालील कोण कोण विद्यार्थी आहेत सांगा, किंवा कोण कोण व्यक्ती आहेत? तर तुम्ही सगळे बसलेले 18 वर्षाखालील व्यक्ती आहात, विद्यार्थी आहात, आणि तुम्हाला तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे हा गुन्हा आहे. जर तुम्हाला कोणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली तर त्या विक्रेत्यावरती दंडनीय गुन्हा होऊ शकतो. आणि तुमच्याकडून ज्या व्यक्तीने जर तंबाखूची विक्री करून घेतली तर त्या व्यक्तीवरती देखील कलम 6 अंतर्गत गुन्हा होऊ शकतो. आता कोटपा कायद्याचं कलम 6 काय सांगतं बघा. आता हे कलम 6 कुणासाठी आहे? तर भारतातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांसाठी आहे. भारतातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांसाठी हे कलम 6 आहे. आता कलम 6 काय सांगतं बघा. शैक्षणिक संस्थेच्या चारही बाजूने 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी आहे. म्हणजेच आपल्या शाळेपासून साधारणतः 300 फूट अंतरावरती, चारही बाजूने 300 फूट अंतरावरती तंबाखूजन्य पदार्थांचं विक्री करणारं दुकान किंवा विक्रेता या 100 यार्ड परिसरामध्ये येता कामा नये. त्या विक्रीस बंदी आहे. त्यानंतर कलम 7 बघूया. कलम 7 काय सांगतंय बघा. कोटपा कायद्याचं कलम 7 काय सांगतंय की तंबाखूजन्य पदार्थांच्या वेष्टनावर 85% चित्रमय वैधानिक सूचना असणे अनिवार्य आहे. आता आपण आपल्या घरी किंवा आपण आपल्याला तंबाखू प्रोडक्ट जर आपण पाहिला तर आता आपण पाहत असाल की तंबाखूमुळे कर्करोग होतो, तंबाखू हा आरोग्यासाठी हानिकारक आहे, अशा आशयाचे काय आहेत? तर अशा आशयाचं मजकूर आणि एक फोटो आहे, ज्या फोटोमध्ये एका व्यक्तीच्या गालाला तंबाखू किंवा तोंडामध्ये कॅन्सर झालेला आहे असा फोटो देखील त्या चित्रामध्ये छापून आलेला आहे. तर कलम 7ची ही अंमलबजावणी झालेली आपल्याला दिसून येते. तर आपल्याला हा तंबाखू नियंत्रण कायदा 2003 समजला आहे का? ओके. तर आपल्याला दिसतच असेल की हा कोटपा कायदा आहे, तंबाखू नियंत्रण कायदा 2003 आहे. ही 4 कलमं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. समजला आहे का आपल्याला हा कायदा? ओके. तर आपण पुढे जाऊया. आता भारत सरकारने एक दुसरा कायदा तयार केलेला आहे, इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायदा 2019. आता हे इलेक्ट्रॉनिक सिगारेट काय आहे बघा. तर हे ई सिगारेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगारेट. आता यामध्ये हे एका बॅटरीवर चालणारं उपकरण आहे. यामध्ये ई लिक्विडला तापून किंवा या ई लिक्विडला गरम करून वाफ तयार केली जाते आणि ही वाफ नाकावाटे आत घेतली जाते, शरीरात घेतली जाते आणि याची नशा होते. आता यामध्ये निकोटीनसह इतर असंख्य विषारी रसायनं आहेत आणि ही रसायनं आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत आणि त्यामुळे भारत सरकारने हा कायदा 2019ला तयार केलेला आहे. आणि यामध्ये या इलेक्ट्रॉनिक सिगारेटच्या उत्पादनावरती, आयात निर्यातीवरती, वाहतुकीवरती, विक्रीवरती, वितरणावरती, साठवणुकीवरती आणि त्याच्या जाहिरातवरती, ऑनलाईन जाहिरातवरती देखील प्रतिबंध आणलेला आहे. आणि या कायद्याचं जर कोणी उल्लंघन केलं तर पहिल्यांदा जर कोणी उल्लंघन केलं तर 1 लाख रुपये दंड आणि 1 वर्षाचा कारावास होईल. आणि या गुन्ह्याचं समजा दुसऱ्यांदा कोणी उल्लंघन केलं तर 3 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंड होईल. इलेक्ट्रॉनिक सिगारेटची कोणी साठवणूक केली तर त्या व्यक्तीला 6 महिन्यापर्यंत कारावास होऊ शकतो आणि 50,000 रुपये दंड होऊ शकतो. म्हणजे जर या इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा कोण वापर करत असेल तर किती 6 महिन्यापर्यंत कारावास होऊ शकतो आणि 50,000 रुपये इतका दंड या व्यक्तीवरती होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक चर्चा करूया. चर्चेमध्ये आपण मी तुम्हाला
काही प्रश्न विचारणार आहे आणि यामधून आपण कायदा समजून घेणार आहोत. आत्ता जो आपण कायदा शिकलो, तंबाखू नियंत्रण कायदा 2003 आणि इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायदा 2019, हे 2 कायदे आपण इथे शिकलेलो आहोत. तर या चर्चेद्वारे आपण हा कायदा देखील समजून घेणार आहोत. तर बघा, राम आणि सीता आहेत, या शाळेच्या 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारं दुकान बघतात. तेव्हा ते काय करतील? राम आणि सीता काय करेल? ह्या दोघांनी काय केलं आहे, तर आपल्या शाळेच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे दुकान पाहिलेलं आहे. आणि हे दोघं काय करतील? कोण सांगेल उत्तर? तर बघा, आपण मगाशीच बघितलेला आहे कोटपा कायदा कलम 6ब. 6ब काय सांगतं? तर 6ब सांगतं की शैक्षणिक संस्थेच्या आवारात 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये आणि या कायद्याचं इथे उल्लंघन होतंय. तर राम आणि सीता काय करेल? आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना याबद्दल सांगतील की आपल्या शाळेच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे दुकान आहे. आणि मुख्याध्यापक आपले काय करतील? संबंधित राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे अधिकारी आहेत किंवा FDA विभाग आहे किंवा पोलीस विभाग आहे, त्यांना ते कळवतील आणि त्या दुकानदारावरती कारवाई करण्यासाठी प्रयत्न करतील. आता दुसरा प्रश्न आहे, काय आहे? करीम आणि गोपाळने शाळेत बाहेरून येणाऱ्या पालकांना तंबाखू खाताना पाहिले असता करीम आणि गोपाळ काय करतील? कायद्याची मदत कशी घेतील? कोण सांगेल याचं उत्तर? तर बघा, इथे देखील आपण काय बघू शकतो की कलम 4 आहे. कलम 4 आहे काय? सार्वजनिक आणि बंदिस्त ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे. आणि कलम 6ब काय सांगतं की कलम 6ब सांगतं की शाळेच्या 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. तर 6ब या कलमाचं इथे उल्लंघन झालेलं आहे. आपण काय करणार आहोत? याची तक्रार आहे ते आपण आपल्या मुख्याध्यापकांना सांगणार आहोत आणि मुख्याध्यापक संबंधित जे आपले पालक आहे त्यांना हा कायदा समजावून सांगतील की आमच्या शाळेच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे तसंच सेवन करणे हा देखील कायद्याने गुन्हा आहे. त्यानंतर राजू आणि मीना हे दोघेही तंबाखूजन्य पदार्थांची प्रमोट करणारी पोस्टर्स बघतात. तेव्हा ते काय करतील आणि कायद्याची मदत कशी घेतील? तर कोटपा कायद्याचा कलम 5 आहे. कोटपा कायद्याचे कलम 5 काय सांगतं की तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी आहे. तर इथे काय करतील की राजू आणि मीना संबंधित आपल्या शिक्षकांना सांगतील, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्ह्याला असलेल्या अधिकाऱ्यांना सांगतील की आम्ही अशा प्रकारची पोस्टर्स पाहिलेले आहेत की ज्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थांना प्रमोट करणारी ही पोस्टर्स आहेत. आणि या पोस्टर प्रमोट करणाऱ्या व्यक्तीवरती किंवा त्या संस्थेवरती किंवा त्या कंपनीवरती काय करतील? कारवाई करण्यासाठी प्रयत्न करतील. माळू आणि श्याम आपल्या शाळेच्या बाजूच्या वर्गातील मुलांना तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करताना पाहतात. तेव्हा ते काय करतील? ते त्यांना सेवनापासून कसे परावृत्त करतील? आता माळू आणि श्यामकडे हे पदार्थ आहेत, हे कसे गेले? तंबाखूजन्य पदार्थ त्यांच्याकडे कसे पोहोचले? तर इथे काय झालेलं आहे बघा की कलम 6अ काय आहे की आपण सगळे विद्यार्थी 18 वर्षापेक्षा कमी वयाचे आहोत आणि आपल्याला तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे आणि आपल्याकडून विक्री करून घेणे हा देखील कायद्याने गुन्हा आहे. तर इथे माळू आणि श्यामला ज्या व्यक्तीने तंबाखूजन्य पदार्थ विकलेले आहेत त्या व्यक्तीवरती देखील या कोटपा कायद्याअंतर्गत, या तंबाखू नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते. आणि त्यांना आपण सेवनापासून कसे परावृत्त करू शकतो सांगा? आपण करू शकतो काय? तर त्यांना तंबाखूचे दुष्परिणामांची आपण माहिती देऊ शकतो. त्यांना आपण काय करू शकतो? तर त्यांना तंबाखू सेवनाची कारणं सांगू शकतो. त्यांना तंबाखूपासून आपण जो परिहार सांगितलेला आहे, जो आपण पहिल्या सत्रामध्ये परिहार शिकलो आहे, तो परिहार त्यांना करायला लावायचा आहे आणि यांना या व्यसनापासून आपल्याला दूर करायचं आहे. तर आपल्या प्रियजनांना, आपल्या सभोवतालच्या नातलगांना, आपल्या वस्ती वाडीवरच्या मुलांना व्यसनापासून आपण दूर ठेवणार आहात ना? गावामध्ये लहान मुले तंबाखू खातात, सार्वजनिक ठिकाणी देखील काही व्यक्ती धूम्रपान करत आहेत. तेव्हा प्रदीप आणि कविता हे दोघे बघतात, तर दोघे हे काय करतील? तर आपण जो सत्र पहिल्या
मध्ये आपण शिकलेलो आहे तंबाखूचे दुष्परिणाम, ते आपण ह्या विद्यार्थ्यांना सांगू. आपण त्यांना मगाशीच आपण म्हणालो जो परिहार आहे तो सांगू. आणि सार्वजनिक ठिकाणी जे धूम्रपान करत आहेत ते कोटपा कायद्याच्या कलम 4चे उल्लंघन करत आहेत. तर आपण त्यांना सांगायचं आहे की कोटपा कायदा 4चे उल्लंघन होत आहे. कृपया आपण सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नका. आणि संबंधित विभागाला आपण सांगायचं आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आहे, त्यानंतर पोलीस विभाग आहे, FDA डिपार्टमेंट आहे, FDA विभाग आहे. तर यांना आपल्या मुख्याध्यापकांच्या मार्फत किंवा आपल्या शिक्षकांच्या मार्फत यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर हे अशा कृती करून आपण काय करायचं आहे, आपला परिसर आहे, आपली शाळा आहे, आपलं घर आहे, हे काय करायचं आहे, तंबाखूमुक्त करायचं आहे. रोहन और उसका दोस्त गांव में युवाओं को तंबाकू खाते हुए, बीड़ी सिगरेट पीते हुए देखते हैं। जब वो स्कूल आते हैं तो उन्हें सिगरेट, बीड़ी, गुटखा और प्लास्टिक का कचरा स्कूल में दिखाई देता है। और कुछ लोग स्कूल के पास गुटखा, पान, तंबाकू आदि का सेवन कर रहे होते हैं। जब बच्चे अपने दोस्तों से मिलते हैं तो वो उन्हें बताते हैं कि कैसे उनके दोस्त किशोर की मृत्यु तंबाकू सेवन के कारण हुई। किशोर पिछले 7-8 वर्षों से लगातार तंबाकू का सेवन करता था, जिसके कारण उसे मुंह का कैंसर हो गया और उसकी मृत्यु हो गई। किशोर की असमय मृत्यु से परिवार, दोस्त और सगे संबंधियों को बहुत दुख हुआ। हम चाहते तो किशोर की जिंदगी बचा सकते थे, उसे तंबाकू से दूर रखकर। लेकिन हर जगह, गांव-गांव में तंबाकू बहुत आसानी से मिल जाता है, इसलिए बच्चे और युवा इस बुरी आदत के शिकार हो जाते हैं। किशोर के बारे में सुनकर रोहन और उसके दोस्त बहुत दुखी होते हैं और फैसला करते हैं कि वो इस बारे में अपने शिक्षक से बात करेंगे। बच्चे देखी हुई सभी घटनाओं को सर को बताते हैं। सर कहते हैं, ये बहुत महत्वपूर्ण बात है कि आप लोगों ने इस मामले को गंभीरता से लिया है, क्योंकि धूम्रपान और तंबाकू का सेवन आपके स्कूल के अन्य छात्रों को भी बीमार कर सकता है। धूम्रपान स्वास्थ्य के लिए बहुत खतरनाक है। इसके कारण कैंसर, अस्थमा, क्षय रोग, मधुमेह, गैंग्रीन जैसी कई जानलेवा बीमारियां हो सकती है। हमारे देश में लगभग 1/3 वयस्क तंबाकू का सेवन करते हैं और हर वर्ष लगभग 13 लाख लोगों की मृत्यु तंबाकू सेवन के कारण होती है। बच्चे अपने दोस्त या दूसरे हम उम्र बच्चे जो तंबाकू या सिगरेट का सेवन करते हैं, उनके प्रभाव में आकर इन बुरी आदतों के अधीन हो जाते हैं। कई बार विज्ञापन और टीवी, सिनेमा जैसे माध्यमों में तंबाकू, सिगरेट का सेवन के दृश्यों के प्रभाव में भी बच्चे तंबाकू और धूम्रपान की ओर आकर्षित हो जाते हैं। एक और महत्वपूर्ण बात यह है कि ये तंबाकू उत्पाद कम कीमत पर आसानी से उपलब्ध होते हैं, जिसकी वजह से इन्हें बच्चों तक पहुंचने से रोकना मुश्किल हो जाता है। और किशोर जैसे बच्चे और युवा पहले तंबाकू, फिर कई जानलेवा बीमारियों की चपेट में आ जाते हैं। अगर किशोर को तंबाकू के दुष्परिणामों का पहले से पता होता तो शायद वो बच सकता था। लेकिन हम अपने स्कूल को तंबाकू मुक्त करके किशोर जैसे युवकों और अन्य गांव वालों को तंबाकू के दुष्परिणामों से बचा सकते हैं। आइए देखते हैं कैसे। स्कूलों को तंबाकू मुक्त बनाने के लिए भारत सरकार के स्वास्थ्य विभाग ने तंबाकू नियंत्रण अधिनियम के तहत तंबाकू मुक्त स्कूलों के लिए 9 मानदंड पारित किए हैं। उन मानदंडों को पूरा करने के बाद हम अपने विद्यालय को तंबाकू मुक्त विद्यालय घोषित कर सकते हैं। 1. शैक्षणिक संस्थान के परिसर के अंदर 60 सेंटीमीटर बाय 45 सेंटीमीटर का तंबाकू मुक्त क्षेत्र साइनेज का प्रदर्शन प्रमुख स्थान पर किया जाना चाहिए। नाम, पद, संपर्क नंबर का उल्लेख साइनेज बोर्ड पर होना चाहिए। 2. प्रवेश सीमा पर 60 सेंटीमीटर बाय 45 सेंटीमीटर का तंबाकू मुक्त शिक्षा संस्थान साइनेज का प्रदर्शन शैक्षणिक संस्थान की बाहरी दीवार पर होना चाहिए। नाम, पद, संपर्क नंबर का उल्लेख साइनेज बोर्ड पर होना चाहिए। 3. शैक्षणिक संस्थान परिसर में तंबाकू उत्पादों के उपयोग का कोई सबूत नहीं होना चाहिए, अर्थात सिगरेट, बीड़ी के टुकड़े या गुटखा, तंबाकू के पाउच दीवारों पर थूकने के निशान नहीं होने चाहिए। 4. तंबाकू के नुकसान पर आधारित पोस्टर या अन्य जागरूकता सामग्री प्रदर्शित की जानी चाहिए। 5. कम से कम
एक तंबाकू नियंत्रण गतिविधि पिछले 6 महीनों के दौरान कार्यान्वित होनी चाहिए, जैसे कि विरोधी रैली निकालना, गांव में तंबाकू के विरोध में घोषणा देना। 6. तंबाकू मॉनिटर्स के नाम, पद और संपर्क नंबर का उल्लेख साइनेज पर किया जाना चाहिए। शैक्षणिक संस्थान को अपने कर्मचारियों, एक अधिकारी या एक शिक्षक या एक छात्र प्रतिनिधि के बीच से तंबाकू मॉनिटर को नामित करना चाहिए। स्वास्थ्य और कल्याण राजदूतों को तंबाकू मॉनिटर्स के रूप में भी नामित किया जाना चाहिए। 7. नो टोबैको यूज मानदंड को शैक्षणिक संस्थान की आचार संहिता में शामिल करना चाहिए। 8. शैक्षणिक संस्थान की बाहरी दीवार से 100 गज क्षेत्र को अंकित किया जाना चाहिए। 9. तंबाकू उत्पाद बेचने वाली कोई दुकान शैक्षणिक संस्थान के 100 गज में नहीं होनी चाहिए। अब रोहन की स्कूल तंबाकू मुक्त हो गई है। जब माता पिता या गांव वाले स्कूल आएंगे और वो देखेंगे कि हमारा स्कूल और परिसर तंबाकू मुक्त है, तो इससे प्रेरित होकर वे अपने घर और परिसर को भी तंबाकू मुक्त रखेंगे और हमारा गांव भी तंबाकू मुक्त हो जाएगा। अगर हम सब अपने अपने स्कूल को तंबाकू मुक्त कर देंगे तो हमारा जिला बन जाएगा तंबाकू मुक्त स्कूल जिला। तो आप भी अपने स्कूल को तंबाकू मुक्त बनाइए। तंबाकू मुक्त स्कूल के मानदंड सलाम मुंबई फाउंडेशन निर्मित ऑनलाइन टोबैको फ्री स्कूल ऐप में डालिए। यह ऐप गूगल प्ले स्टोर पर उपलब्ध है। आप इसे अपने मोबाइल में डाउनलोड करके अपनी स्कूल को टोबैको फ्री स्कूल घोषित कर सकते हैं और साथ ही टोबैको फ्री स्कूल का सर्टिफिकेट भी पा सकते हैं। बच्चों को तंबाकू से दूर रखें, क्योंकि तंबाकू मुक्त बच्चा है स्वस्थ बच्चा। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय पाहिलेलं आहे की कायदा म्हणजे काय, कायद्याचं उल्लंघन केलं तर काय होईल, कायदे का तयार केले जातात। आता आपण पाहणार आहोत की आपली शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी काय करायला पाहिजे। तर भारत सरकारने आणि भारत सरकारच्या आरोग्य आणि केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाने हे जे 9 निकष आहेत ते आपल्याला दिलेले आहेत आणि हे जे याची जर आपण आपल्या शाळा स्तरावरती पूर्तता केली तर आपली शाळा काय होणार आहे, तंबाखू मुक्त होणार आहे। तर चला बघूया या चित्रफितीच्या माध्यमातून आपली शाळा तंबाखू मुक्त कशी करायची। तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक वास्तव सांगणार आहे की हे तंबाखूजन्य पदार्थांची निर्मिती करणारे जे उद्योग समूह आहेत तर ते काय करत आहेत, विविध युक्त्या वापरत आहेत आणि विविध युक्त्या वापरून जो तरुण वर्ग आहे, जो आपल्यासारखी मुलांना काय करत आहे तर या तंबाखूजन्य पदार्थांकडे आकर्षित करत आहेत आणि ह्या ज्या युक्त्या आहेत या आपल्याला जाणून घेतल्या पाहिजेत। आणि म्हणून यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने जे एक आपल्याला थीम दिलेली आहे ती थीम अशी आहे की या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या किंवा उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत तर त्या वापरणाऱ्या युक्त्या आपल्याला जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यांचा हा बुरखा आहे तो आपल्याला उतरवला पाहिजे। मग ह्या कोणकोणत्या युक्त्या आहेत बघा, तर या युक्त्या आहेत की आकर्षक पॅकेजिंग जर तंबाखूजन्य पदार्थांची असेल तर तरुण मुलं आहेत ती त्याकडे आकर्षित होतात आणि आकर्षित झाल्यानंतर ते व्यसन करायला लागतात। या आकर्षक पॅकेजिंगमुळे काय होतं तर बालकं देखील आपल्या 14-15 वर्षाची बालकं देखील इकडे आकर्षित होत आहेत आणि हे आपण जाणलं पाहिजे की आकर्षक पॅकेजिंग ही कोणासाठी आहे तर तरुण मुलांना आकर्षित करण्यासाठी आहे। आणि आपण तर काय केलेलं आहे, आपण पहिल्या सत्रामध्ये तंबाखूचे दुष्परिणाम शिकलेलो आहे। त्यानंतर आपण काय शिकलेलो आहे तर कोटपा कायदा शिकलेला आहे, आपण पेक्का कायदा शिकलेलो आहे। त्यानंतर काय करतायत हे तंबाखूजन्य कंपन्या काय करतायत तर विविध फ्लेवरचे सिगारेट बनवत आहेत किंवा विविध फ्लेवरचे ई सिगारेट बनवत आहेत। त्यानंतर त्यामध्ये फळांचा फ्लेवर आहे, कॅन्डी फ्लेवर आहे, असे वेगवेगळे फ्लेवर बनवत आहेत आणि जो आपला तरुण वर्ग आहे त्याला तिकडे आकर्षित करत आहेत। त्यानंतर काय होतं आहे तर सोशल मीडियावरती काही रील्स येत आहेत, काही व्हिडिओज येत आहेत आणि हे व्हिडिओज आहेत तर या ई सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थ आहेत त्यांचं प्रमोशन करणारे हे व्हिडिओज आहेत आणि आपला तरुण वर्ग आहे, जो बालक आहे तो याकडे पाहून आकर्षित होतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी शपथ घेऊया आणि हे ज्या कंपन्या या युक्त्या करत आहेत त्यांपासून दूर राहूया,
जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये कधीच तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन लागणार नाही. यासाठी आपण काय करणार आहोत, तर तंबाखूमुक्त जीवनाची शपथ आपण कुठे घेणार आहोत, तर गाव स्तरावरती घेणार आहोत. त्यानंतर आपण या सत्रासाठी कृती कार्यक्रम किंवा उपक्रम काय करणार आहोत बघा, तर रॅलीचे आपल्याला आयोजन करायचं आहे. आपल्या गावामध्ये आपल्या शाळेमार्फत काय करायचं आहे, रॅलीचं आयोजन करायचं आहे. त्यामध्ये कोण असायला पाहिजे रॅलीमध्ये, तर या आपल्या गावामध्ये नेमलेल्या आशाताई आहेत किंवा आपल्या गावातील अंगणवाडी सेविका आहेत आणि आपल्या गावामध्ये जे महिला मंडळ आहेत किंवा विकास मंडळ आहेत त्यांचा देखील या रॅलीमध्ये समावेश करायला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या शाळा स्तरावरती बालपंचायत स्थापन करायला पाहिजे. आता ही बालपंचायत म्हणजे काय असते हो, तर बालपंचायत अशी आहे की आपल्या वर्गामध्ये जे मंत्रिमंडळ आहे, आपल्या शाळेमध्ये जे मंत्रिमंडळ आहे, तर त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळासाठी किंवा आपल्या शाळेच्या मंत्रिमंडळात काम करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील आपण या बालपंचायतीमध्ये समाविष्ट करू शकतो. तसेच आता आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांना तंबाखू नियंत्रणासाठी काम करायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांना देखील आपण या बालपंचायतीमध्ये सहभागी करून घेऊ शकतो. आता आपण आपल्या शाळा स्तरावरती, गाव स्तरावरती वेगवेगळे उपक्रम करत आहात आणि हे उपक्रम आपण करत आहात, तर या उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना आपण काय करणार आहोत, जिल्हा स्तरावरच्या बालपंचायतीमध्ये प्रतिनिधित्व देणार आहोत किंवा त्यांना तिथे संधी देणार आहोत. आता जिल्हा स्तरावरती जे उत्कृष्ट कामगिरी करणारे जे विद्यार्थी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना आपण राज्य स्तरावरच्या बालपंचायतीमध्ये काम करण्यासाठी संधी देणार आहोत. आता हे विद्यार्थी काय करतील, तर आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व करतील, आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतील आणि राज्य स्तरावरती आपण केलेल्या कामाचं सादरीकरण उच्चस्तर अधिकाऱ्यांसोबत करतील. आता आपण काय करणार आहोत, तर या विद्यार्थ्यांमध्ये जे उत्कृष्ट काम करतायत, ज्यांनी आपल्या गाव स्तरावरती तंबाखू नियंत्रणासाठी काम केलेलं आहे, ज्यांनी आपल्या गावामध्ये काही पालकांची किंवा आपल्या आजूबाजूच्या आपल्या शेजाऱ्यांची तंबाखू सोडवली आहे, अशा विद्यार्थ्यांना आपण काय करणार आहोत, राष्ट्रीय स्तरावरती आपलं कार्य सादरीकरण करण्याची संधी देणार आहोत. आता राष्ट्रीय स्तरावरती या विद्यार्थ्यांसोबत इतरही राज्यांचे विद्यार्थी सहभागी असणार आहेत आणि मग हे विद्यार्थी आपल्या राज्याचा, आपल्या जिल्ह्याचा आणि आपल्या तालुक्याचा, आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्तरावरती करणार आहेत. म्हणजे आपण आपल्या शाळा स्तरावरती तंबाखू नियंत्रणासाठी केलेलं कार्य आपण कुठे पोहोचवणार आहोत, तर राष्ट्रीय स्तरापर्यंत आपण हे कार्य पोहोचवणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे की 60x45 आकाराचा, 60x45 सेंटीमीटर आकाराचा तंबाखूमुक्त परिसर या आशयाचा फलक आपल्याला शाळेच्या दर्शनी भागामध्ये लावायचा आहे. कुठे लावायचं, शाळेच्या दर्शनी भागामध्ये. म्हणजेच शाळेमध्ये एखाद्या व्यक्तीने जर तुमच्या शाळेमध्ये प्रवेश केला तर त्याच्या दर्शनास, म्हणजे त्याला दिसण्यास हा तंबाखूमुक्त परिसर फलक दिसावा, अशा ठिकाणी आपल्याला फलक लावायचा आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, तर शाळेच्या 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखू विकणे कायद्याने बंदी आहे असा देखील फलक आपल्याला आपल्या शाळेच्या दर्शनी भागामध्ये लावायचा आहे. आता 2 ऑक्टोबर रोजी काय असतं, कोण सांगेल का? तर 2 ऑक्टोबर रोजी काय आहे, तर महात्मा गांधी यांची जयंती आहे आणि गावामध्ये ग्रामसभा देखील या दिवशी संपूर्ण राज्यात, संपूर्ण देशामध्ये गाव स्तरावरती ग्रामसभा असते. आता इथे काय करायचं आहे बघा, आता आपण आपली शाळा तंबाखूमुक्त केलेली आहे, आपलं घर तंबाखूमुक्त केलेलं आहे आणि आता आपण काय करणार आहोत, आपल्या गावाला तंबाखूमुक्त करणार आहोत. आणि गावाचा ज्या वास्तूमधून कारभार चालतो ती वास्तू कोणती, तर ती वास्तू आहे ग्रामपंचायत. आणि या ग्रामपंचायतीला आपल्याला काय करायचं आहे, तर तंबाखूमुक्त करायचं आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या शिक्षकांसमवेत आपल्याला या 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभेला जायचं आहे आणि ग्रामसभेमध्ये जाऊन आपल्याला एक ठराव मंजूर करून घ्यायचा आहे. तो ठराव असा आहे की आपली ग्रामपंचायत ही तंबाखूमुक्त असावी, आपली ग्रामपंचायत ही तंबाखूमुक्त असावी. आणि यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी, म्हणजे बालपंचायतीच्या विद्यार्थ्यांनी इथे जायचं आहे, सोबत शिक्षकांना घेऊन जायचं आहे आणि तो ठराव मंजूर करून घ्यायचा आहे. आणि आपल्या गावाचा ज्या वास्तूमधून कारभार चालतो त्या ग्रामपंचायतीला आपल्याला काय करायचं आहे, तंबाखूमुक्त करण्यासाठी पाऊल उचलायचं आहे. आता तुम्ही कुठे गेलेला आहात बघा, तर आता तुम्ही गावामध्ये आपल्या पालकांसमोर असाल, आपले नातेवाईक तिथे असतील, आपल्या गावातील कर्मचारी असतील, अंगणवाडी सेविका असतील, विकास मंडळामधली काम करणारे आपले
आपल्या गावातील ते नागरिक असतील, ते कार्यकर्ते असतील आणि त्यांच्यासमोर आपल्याला काय करायचं आहे, त्या सर्वांना घेऊन आपल्याला तंबाखूमुक्त जीवनाचा संकल्प आहे, म्हणजेच काय तर तंबाखूमुक्त जीवनाची शपथ आहे, ती आपल्याला घ्यायची आहे. तर आपण तयार आहात ना हा कृती कार्यक्रम करण्यासाठी? तर सर्वांनी हा कृती कार्यक्रम आपल्या गाव स्तरावरती, आपल्या शाळा स्तरावरती करायचा आहे. आपलं गाव, आपलं घर आणि आपली शाळा आणि आपलं कुटुंब हे आपल्याला तंबाखूमुक्त करायचं आहे. धन्यवाद.